नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दादर मुंबई येथे मुंबईकरांचा आवाज घुमला। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा जनआक्रोश समितीचा नारा। आज दादर येथील गावस्कर सभागृहात जनआक्रोशद्वारा मुंबई गोवा महामार्ग संदर्भात महासभेचे आयोजन करण्यात आले होते। सभेला कोकणातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला। बळीराजा सेना, बहुजन वंचित आघाडी, रेल्वे प्रवासी संघटना। यावेळी बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोक वालम म्हणाले, मुंबई गोवा महामार्गावर गणेश उत्सव करा आणि विसर्जन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर करा। या कार्यक्रमाला कोकणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी नितेश शेलार, गणेश नवगरे सह तृप्ती भोईर, मुंबई। हा जनआक्रोश हा नामर्द शासकीय यांच्या विरोधात हा मुंबई गोवा महामार्ग 17 वर्ष रखडलाय आणि हा कसा पूर्णत्वावरती जाईल त्याच्यासाठी होता। आणि ह्याच्या पुढे कोकणकरांसाठी एक जनजागृती म्हणून आम्ही पुढे कसे आंदोलन करणार आहोत आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे आणि आंदोलन कसं करायचं आहे। आता गणपती येते तर त्या गणपतीत आपण काय आंदोलन करणार आहोत? होय, आता इथे या सभेमध्ये ठरलंय गणपतीमध्ये आपण असं आंदोलन करणार की त्याचे आपण जिथे जिथे तालुक्यामध्ये आपण तिथे गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करायचा आणि शेवटच्या दिवशी आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या घराच्या समोर जाऊन विसर्जन करायचं। 10 दिवस जो तालुका सांगणार त्या तालुक्याच्या ठिकाणी हायवे वरतीच गणपती बसणार आणि तिथेच सगळ्यांनी उत्सव साजरा करायचा। तिथे उत्सव साजरा करायचा। जे कोकणात जाणार असतील त्यांना आम्ही आपण विनंती करूया, आवाहन करतोय। कारण का पुढे जाऊ नका, पुढे मृत्यू तुमची वाट बघते, पुढे मृत्यू तुमची वाट बघते आणि इथे गणपती बाप्पा तुमची वाट बघतोय। तर का कुठे जायचंय, पुढे जायचंय की उत्सवाला थांबायचंय तुम्ही ठरवा। आणि 10वा दिवस मात्र सगळ्यांनी मोठ्या ताकदीने बायका मुलांसहित, आई वडिलांसहित, म्हातारे सौतारे कोण पण असू दे, प्रत्येकाने स्वतःला गणपतीच्या शेवटच्या दिवशीचा उत्सव या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचं निवासस्थान वर्षा बंगला जे मुंबईत आहे त्या ठिकाणी शेवटच्या दिवशी आपण गणपती उत्सव साजरा करायचा आणि तिथून नेऊन समुद्रावरती तिथे विसर्जन। आज 27 जुलै आणि आपली एक निर्णायक सभा आता आपण घेतली। सर्व कोकणकर मोठ्या संख्येने हजर होते आज सभेला आणि विशेषतः म्हणजे विविध संघटना हजर होत्या। त्यातली एक अतिशय फेमस बळीराम संघटना देखील हजर होती।